नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी संघटित संघर्षाची गरज। खासदार प्रणिती शिंदे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे तसेच जिल्हाध्यक्ष सातलिंग षटकार यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आयुष्यभर आचरणात आणण्याचं आवाहन केले। खरं तर बाबासाहेबांची जास्तच आठवण येते आणि त्यांचे विचार आज जास्त लागू आहेत, कारण का आज कुठेतरी या देशाला लोकशाहीला खूप मोठा खतरा निर्माण झालाय, संविधानाला खूप मोठा खतरा निर्माण झालाय। संविधान बदलण्याच्या गोष्टी हे सत्ताधारी भाजपकडून होत आहेत। बाबासाहेबांना न मानणाऱ्या गोष्टी या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत। लोकशाही चा अंत कुठेतरी होताना दिसत आहे आणि मला असं वाटतं हीच ती वेळ आहे की आपल्याला त्यावेळेस स्वातंत्र्य लढाईमध्ये लढायची चान्स आपल्याला कोणालाच भेटला नाही, पण ही ती दुसरी लढाई आहे जी आपल्याला लढायची आहे आणि आत्ताच संघर्ष करणं, आत्ताच संघटित होणं हे गरजेचं आहे। जात पात धर्म सगळं बाजूला ठेवून ह्या लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी मला असं वाटतं आता काळाची गरज आहे आणि तीच खरी श्रद्धांजली आहे, तेच खरं जयंती साजरं करणं मला असं वाटतं होईल। दर दिवशी रोज मला असं वाटतं उठल्यावर बाबासाहेबांचे विचार आणि संविधान जपण्याचा जे वचन आहे ते आपण घेणं महत्वाचं आहे। उद्याच 3 दिवसाचं संसदीय सत्र आहे महिला आरक्षणावर, पण महिला आरक्षण हे 23 मध्येच काँग्रेस पक्षाने सपोर्ट देऊन पारित केलेलं, त्याच्या आधी 73 आणि 74व्या अमेंडमेंट नुसार आपण पंचायत आणि महानगरपालिका आणि नगरपालिकामध्ये महिला आरक्षण 50% आणलं आणि 2023 मध्ये जेव्हा या लोकांनी अमेंडमेंट आणली की 50% महिला आरक्षण हे पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेत झालं पाहिजे, तर आज 30 महिने झाले। 30 महिन्यानंतर त्यांना जाग आली आणि आता नेमका इलेक्शन असताना त्यांनी ही घोषणा केली। तरी महिला आरक्षणाचं अमेंडमेंट ऑलरेडी पारित झाली आहे, हे त्यांना डिलिमिटेशन त्या ठिकाणी आणायचं आहे, सेन्सेस त्या ठिकाणी आणायचं आहे आणि हे किती असंविधानिक आहे, कारण का डिलिमिटेशन होण्याच्या आधी सेन्सेस होणं गरजेचं आहे। म्हणून एकंदरीत हे ज्वलंत उदाहरण आहे किती असंविधानिक हे काम करतायत। यावेळी सुशीला अंबुटे, संजय हेमगड्डी, अरिफ शेख, नगरसेवक नरसिंह असादे, माजी नगरसेवक प्रवीणदादा निकाळजे, शिवा बाटलीवाला, प्राध्यापक भोजराज पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।